दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या मार्गदर्शन शिबिरामध्ये अजित पवार यांनी सुद्धा नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा चांगला समाचार घेतला। अजित पवार काय म्हणाले आपण पाहूया। मी फकीर आहे। अरे इतक्या लाख रुपयाचे सूट घालणारा फकीर कसा असू शकतो? दिवसातनं 3-3 वेळेला कपडे चेंज करणारा माणूस फकीर कसा असू शकतो? पण सर्वसामान्य शेवटच्या माणसाला बरं वाटण्याच्या करता जे काही बोलायला पाहिजे ते बोलायचं आणि लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करायचा। कारण काय झालंय, 2.5 वर्षापूर्वी सरकारमध्ये येत असताना सांगितलेलं होतं अच्छे दिन आने वाले, अजून काय अच्छे दिन आलेले नाहीये। आजही ज्या काही रांगा लागतात, काल पवारसाहेब बारामतीला होते त्यावेळेस एका बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेत गेले आणि तिथं ते विचारपूस करत होते। तिथं इतकं एकतर्फी काम चाललेलं आहे की सहकारामध्ये आपल्या विचाराचे किंवा काँग्रेसच्या विचाराचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तिथं काम करतात, त्यांना मोर्चा काढायला परवानगी नाही। मात्र ह्या आत्ताच्या 500च्या आणि 1000च्या नोटाच्या बंदीच्या संदर्भामध्ये जी लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे त्याचं समर्थन करायला मात्र पाठिंबा द्यायचा करता परवानगी। आज केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर इतकं एकतर्फी निर्णय, म्हणजे आम्ही पण 15 वर्ष सरकारमध्ये होतो, परंतु अशा प्रकारचे एकतर्फी निर्णय घेण्याचा प्रयत्न कधीच आम्ही 15 वर्षात कुणी केला नाही।